चलो प्रश्न तर झाली की. So guys, let's welcome our new member Prajwal Munde. Say hi to everyone. Introduce yourself. Hello. Prajwal. Wild card entry. Nice joke, Mr. Vishal. Okay, sorry. प्रज्वल मुंडे, तुला मी आता सांगतो आता काय काय डिस्कशन झालेलं आहे आणि काय काय पुढे होणार आहे. तर सध्या तरी जे वरचे पॉइंट्स आहेत, वरचे 3 पॉइंट सगळे डिस्कस केलेले आहेत. आता पुढचं डिस्कशन आपण हे ठेवूया की ह्याचे प्रोज आणि कॉन्स काय आहेत. तर स्टार्ट करूया कुणापासून, वैभवपासून स्टार्ट करूया की एक प्रो आणि एक कॉन्स. एक प्रो आणि एक कॉन्स. नाही चालू द्या तुम्ही, मला जरा रूळ दे. I need to get used to this topic. Okay. You start guys. स्टुडंटसाठी तर करिअरच्या म्हणजे जॉबच्या हिशोबाने खूप चांगला आहे. म्हणजे जो जे आपल्याला करायचं नाही तसं पूर्ण टाइम वेस्ट होतो त्या दोन आता आपण टाइम वाचू शकतो. कॉन म्हणायचं झालं तर कॉन बघून आता इम्प्लिमेंटेशन मध्ये जातो कसा करतात. पॉलिसी तर आहेच आहे, इम्प्लिमेंटेशन कसं होतं बाकी ते डिसेंट्रलायझेशन झालं पाहिजे. तो बाकीच्यांचे काय विचार. शौनक हेअर कट कुठे. अरे ऍक्च्युली काही पॉइंट केलं त्यांनी. नाही यो व्हिडिओ दिसत नाही तुझा. एकच मिनिट दिसत. हॅलो, आता तुम्ही बोलत राहा. शॉन द गोड. Decentralization is the main thing. Yes. Because it will enhance the proper supply of resources to each and every branch. Okay. ते पण बरोबर आहे पॉईंट. ओके. तर दुसरा एक पॉईंट आहे, त्यांनी 5th स्टँडर्ड पर्यंत मातृभाषामध्ये एज्युकेशन द्यायचं काहीतरी पॉईंट मानलेला आहे. मातृभाषेमध्ये एज्युकेशन आहे की मातृभाषा एक कंपल्सरी सब्जेक्ट आहे असं आहे. मला नाही कसं आहे, काय कंपल्सरी नाही आहे, प्रेफरन्स त्या मीडियम मध्ये शिकवणार आहेत. होम लँग्वेज, मदर लँग्वेज किंवा रिजनल लँग्वेज जे काय असेल. आणि ते संस्कृतचं काय आहे? ते संस्कृत म्हणजे संस्कृत आम्हाला ऑप्शन असणार आहे 12वी पर्यंत. मी ऐकलं की ग्रॅज्युएशन मध्ये प्रत्येकाला राहणार साइड सब्जेक्ट आहे. म्हणजे तू मॅथ्स कंपल्सरी केलेलं आहे. केमिस्ट्री घेतला तर त्याच्यासोबत तू घेऊ शकतो. घेऊ शकतो, ऑप्शनल आहे ना, कंपल्सरी नाही ना काही. नाही ऑप्शन ठेवलं. कंपल्शन काय की 5th स्टँडर्ड पर्यंत मातृभाषेमधून सगळे सब्जेक्ट शिकायचे. कंपल्शन आहे. काय फायदाच नाही ना याच्यामध्ये. मातृभाषा सेपरेट एक कंपल्सरी ठेवा तुम्ही, ऑप्शनल सब्जेक्ट नाही, एक सेपरेट सब्जेक्ट ठेवा, पण तो कंपल्सरी ठेवा ना. मातृभाषेतून पूर्ण सब्जेक्ट शिकायचे म्हणल्यानंतर अर्थ राहणार नाही. थोडं म्हणजे कॉन्ट्रोवर्शियल विचार आहे. कारण म्हणजे एक कोणी 3री पर्यंत जर एका भागामध्ये राहत असेल, समजा केरळमध्ये, तो तिथे काहीतरी शिकला, तिथली भाषा मल्याळम, पण नंतर तो शिफ्ट झाला महाराष्ट्रामध्ये, तर त्याला मग खूप अवघड होणार. त्याचे पॅरेंट्स वगैरे. तो एक थोडं कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक आहे लँग्वेज. आणि मला आणखीन एक पॉइंट वाटतो की जी आपली सिस्टीम होती ती 10+2 होती. म्हणजे 6 वर्षानंतर 10वी आणि 12th 12वी वर्ष होती ना. बट त्या 6 वर्षामधली त्यांनी आय थिंक 3 वर्ष काहीतरी कमी केलं आणि 3ऱ्या वर्षापासून एज्युकेशन स्टार्ट केलंय. हे मला माझ्या ओपिनियन पॉईंट ऑफ व्ह्यू असं वाटतं हे बरोबर नाही. म्हणजे ऍटलीस्ट बाकीची डेव्हलप्ड कंट्रीज बघितलं आपण, फिनलँड बघितलं, वन ऑफ द बेस्ट कंट्री इन केस ऑफ एज्युकेशन सिस्टम. त्याच्यामध्ये 7 years नो एज्युकेशन असतं, फक्त फॅमिली सोबत टाइम स्पेंड करायला वेळ येतात ते 7 years पर्यंत. म्हणजे त्यांचं म्हणणं पण तसंच आहे की आपली जे एन्व्हायरमेंट असते जेनेटिकल, म्हणजे फॅमिली संस्कृती जी म्हणतो ना आपली, ते घरीच एकदम जर दिली तर बॉन्डिंग सुद्धा चांगली राहते. म्हणजे जो आपला भारतीयांचा विषय सोशल मॉरल
ऍक्च्युली कसं आहे म्हणजे सुद्धा सांगू शकतो. फिनलँड सोबत आपण स्वतःला कम्पेअर करणं जरा अवघड हा, होईल. हा. कारण म्हणजे ते बरोबर. जरी आपण population- हा पॉप्युलेशन कमी आहे, कशी आहे जर तिथल्या अमेरिकन टीचर्सला जो मान आहे किंवा वेजेस आहेत. मी तेच बोलतोय, जर एज्युकेशन सिस्टीम 6 वर्षापासून 3 वर्षापर्यंत आणली तुम्ही, 4थ्या वर्षापासून मुलगा जर जायला लागला शाळेमधून, तर टीचर्सला सुद्धा म्हणजे बॉन्डिंग टीचर सोबत वाढेल ती वेगळी गोष्ट आहे, पण फॅमिली जी बॉन्डिंग आहे हा विषय बघितलं ना, ते कसं आहे माहिती आहे का, 3rd पासून ते प्री स्कूल स्टार्ट करणार, म्हणजे फक्त अक्षर आणि अंक, वर्ड्स अँड नंबर्स त्याची ओळख, फक्त एवढं, बाकी एक्स्ट्रा काही नाही. Kindergarten. डेव्हलपमेंट व्हावी, इंटिग्रेटेड करायचं त्यासाठी. ओके जसं बाहेरच्या कंट्रीज मध्ये आहे ना प्री स्कूल असतंच प्रोज खूप आहे. कॉन मध्ये आणखीन एक आहे की जर वोकेशनल ट्रेनिंग जो प्रोग्राम आहे तो फक्त नावापुरताच दिला असं वाटतं मला. 10 दिवसाची ट्रेनिंग असेल एका सेमिस्टर मध्ये, हा वोकेशनल ट्रेनिंग ऍक्च्युली इकॉनॉमिकली बॅकवर्ड लोकांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे समजा म्हणतात की आपल्याकडे कशी एक म्हणणं आहे की शेती कर, शिकून काय करायचं तुला, पैसे जर एकदम म्हणजे कामाकडे जे आपले वडिलोपार्जित जे काही आलेल्या गोष्टी आहेत, तर आपल्याकडे वोकेशनल ट्रेनिंग मध्ये एक अशी हे भेटते की तुला शेती पण करता येईल, सोबत आपल्याला जे काही करायचं असेल साईड बाय साईड, गार्डनिंग जसं म्हणतो, प्लंबर किंवा जे काही वडिलोपार्जित, सोबत तुम्हाला शिक्षक पण घेतात. पण याचं फक्त नावापुरतं 10 दिवस देऊन काय फायदा आहे तुम्हाला एका सेमिस्टर मध्ये, फक्त 10 दिवस. थोडस म्हणजे एक टेस्ट ट्रायल म्हणून फर्स्ट नवीनच आपल्याकडे कन्सेप्टच नवीन आहे ना, त्याच्यामुळे 10 दिवस दिला त्यांनी. ते बहुतेक असं कळावं की कशामध्ये इंटरेस्ट आहे, कळावं यासाठी असं नाही. अच्छा ओके, त्यासाठी म्हणजे कसं एक एज्युकेशन पार्ट म्हणून तर त्यांना माहित राहावं. म्हणजे आता पहिलं पेक्षा तर बेटर आहे, पण म्हणजे पहिल्यापेक्षा तर खूपच बेटर आहे. मी थोडं इंटरप्ट करू इच्छितो की आपल्याला, मी आता जस्ट एक स्लाइड दाखवतोय. दिसत नाहीस तुम्ही? मी दिसतोय तुला? आवाज येत नाही विशाल तुझा. मी दिसतोय का? हा आता दिसतोय. ओके, आता मी एक स्लाइड शेअर करतोय, बघा ही, आणि एकेकाने वाचा, बघा की हे इम्प्लिमेंट होऊ शकतं का नाही. जसं की आता बघा मी प्रत्येक एक वाचतो आणि कोणी एक तरी नंतर एक वाचा, म्हणजे 5 पॉईंट तरी आपले कव्हर होतील. जसे की मिनिमम क्वालिफिकेशन ऑफ डिग्री ऑफ अ टीचिंग विल बी अ 4-year इंटिग्रेटेड B.Ed डिग्री बाय 2030. 2030 म्हणजे की 10 वर्ष. ही पॉलिसी टीचर्ससाठी, हा, मग ही पॉलिसी सध्या तरी सुरू होऊ शकणार नाही आणि 10 वर्ष लागतील ह्याला इम्प्लिमेंट व्हायला, असं मला वाटतं. प्रॉपरली इम्प्लिमेंट म्हणजे आहेच ना, क्लिअरलीच आहे. म्हणजे आता ती इम्प्लिमेंट होणारच नाही. हे फक्त आता एक स्ट्रक्चरल फ्रेमवर्क बनवून ठेवले त्यांनी सगळं. हा ऑब्विसली. हा आता नेक्स्ट कोणतरी घ्या पॉइंट्स. मी वाचतो. टीचर रिक्रुटमेंट बेस्ड ऑन TET, NTA टेस्ट अँड टीचिंग डेमॉन्स्ट्रेशन. TET मॅन्डेटरी फॉर टीचिंग. म्हणजे जे आपण एंट्रन्स एक्झाम देतो ना, जसं की आपल्या नीट, त्यांनी काय होईल, फिल्टर होतील. खराब टीचर्स बाहेर निघतील, चांगले टीचर्स आत येतील, असं मला वाटतं. काय वाटतं, बरोबर आहे का नाही? हो बरोबर आहे. क्वालिफिकेशन आणि ट्रेनिंग वर भर द्यायला पाहिजे. मिनिमम 50 hours ऑफ द इन सर्व्हिस ट्रेनिंग पर टीचर इयर. नॅशनल प्रोफेशनल स्टँडर्ड्स ऑफ टीचर्स बाय 2020. म्हणजे 2 वर्षात त्यांचे स्टँडर्ड त्यांना डेव्हलप करायचे. 2022. हा 2022. हा म्हणजे ते प्रोफेशनल स्टँडर्ड, म्हणजे ते स्टँडर्ड सेट करणार टीचर्ससाठी. आणि एका इयर मध्ये 50 hours तरी ट्रेनिंग पाहिजे. आणि दुसरं, हा खूप चांगला पॉइंट आहे. मिनिमम 50 hours ऑफ सर्व्हिस ट्रेनिंग फॉर टीचर. हा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे, कारण आतापर्यंतच्या सिस्टम मध्ये एकदा डिग्री भेटली की संपलं.
हा तुम्ही- सध्याचं तर जर सरकारी शाळेमध्ये आपण हो. जाऊन पाहिलं तर ते वेगळाच सिनेरिओ असतो शिक्षकांचा. हो 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 तोच तर मोठा हे आपल्याकडे हा तो अडथळा. खूप मोठा फॅक्टर आहे. आता मी 2 पॉईंट वाचतो आणि मग मी स्लाइड चेंज करून आपण त्याच्यावरती डिस्कशन करूया. IT and data-based predictive planning for requirement of students in TEIS to move to multidisciplinary college and universities by 2030, and the actions for forming and non-forming TEIS mandatory for every PhD student to do module or teaching education. वाव, हा चांगला मुद्दा आहे. PhD पण TEIS काय? एक एंट्रन्स एक्झाम असेल ते हा PhD च चांगलं आहे. TEIS म्हणजे काय? फुल फॉर्म काय? आय डोंट हा, नो ते काय? राईटली आय डोंट नो. हे फक्त एक स्क्रिप्ट उचलून आणली, एक डिस्कशन टॉपिक राहिला सर. ओके. अरे बघू ते तुम्ही. शेवटचं खूप चांगलं आहे की एव्हरी PhD स्टुडंट शुड PhD. मॉड्युलर टीचिंग एज्युकेशन. बेस्ट. जसं की एका प्रत्येक डॉक्टरला 2 वर्षाची रुरल ड्युटी करावीच लागते, तसं प्रत्येक आपल्या PhD ने- bond type, सारखं. bond रुरल. हा मग प्रत्येक वर्षी टीचर्सची कमी राहणार नाही शिकवलेल्या चांगल्या ग्रेडच्या टीचर्सची. आपण प्रोज अँड कॉन्स कडे वळूया. एक प्रो अँड एक कॉन तुम्ही सगळ्यांनी डिस्कस करा. स्टार्टिंग विथ शौनक. मला वाटतं की इक्वॅलिटी हा जो फॉर्मॅट आहे ना, की एक मेंटॅलिटी मध्ये चेंज आलेली की आणि सगळीकडे इक्वॅलिटी आणि जर प्रॉपर इम्प्लिमेंट झाला तर खूप चांगलं आहे याच्यासाठी इक्वॅलिटीसाठी. आणि जर इक्वॅलिटी आली तर मला वाटतं की रिझर्वेशनचे जे काही सध्या आपण प्रत्येक कास्ट रिझर्वेशनसाठी मागे आहे तो पॉईंटच राहणार नाही जर प्रॉपर इम्प्लिमेंटेशन झालं तर. कारण इकॉनॉमिकली सगळे जर स्टेबल झाले, सगळे एकमेकांना रिस्पेक्ट करू लागले तर इक्वॅलिटी राहील. हा प्रो वाटतो मला. कॉन्स म्हटलं तर That's a good, very good. कॉन्स म्हटलं तर आता आपण डिस्कस केलेलं आहे. मला असं वाटतं ऍक्च्युली फ्रीडम जे भेटलेले जॉब ऑपॉर्च्युनिटी कमीच आहेत. विशाल. म्हणजे हा पॉइंट कुठेतरी वाचला होता ना की कोणतेही स्पेसिफिक स्पेशलायझेशन केलं तुम्ही ज्याच्यामध्ये पॅशन म्हणून ऍज अ पॅशन ऍज अ आर्ट म्हणून त्याचा पुढे फायदा राहणार नाही. विशाल तुझे प्रॉन्स आणि कॉन्स. प्रॉन्स म्हटलं मी, प्रोज आणि कॉन्स. प्रोज हा प्रोज तर तसं पहिलं म्हणजे सगळे प्रोज तर खूप आहेत. आपण मला कॉन्स जो डिस्कस करू. महत्त्वाचा आपण प्रो वाटतो डिस्कस केले बऱ्यापैकी. आपण कॉन डिस्कस. म्हणजे एक सांगतो 6 स्टँडर्ड पासून जे कोडिंग इंट्रोड्यूस केले त्यांनी, हा दिस इज द गुड थिंग. ते खूप महत्वाचा पॉइंट वाटतो मला. कारण आज जे फ्युचर आहे आपलं सगळं टेक्नॉलॉजी बेस्डच राहणार आहे. ऑब्व्हियसली. आणि आज म्हणजे टेक्नॉलॉजी ही गरजच आहे शिकणं. काय म्हटलं तो प्रो प्रो कोडिंग ना. कोडिंग 6 स्टँडर्ड पासून. हा कोडिंग शिकणं ते बेस्ट आहे. आपण आता पण बघतोय, आपण एक आता फायनल इयर स्टुडंट आहेत, पण आपल्याला अजून पण नीट आपल्याला कम्प्युटरचा वापर कसा करावा आपल्या एज्युकेशनसाठी हे अजून माहित नाही. आपण तीच जुनी पद्धत वापरतोय, बुक्स आणि आपले टेक्स्टबुक आणि आपले नोटबुक्स आणि पेन. मॉडर्न टेक्नॉलॉजीचा उपयोग कसा करावा हे आपल्याला अजूनही माहिती नाहीये. हे लॉकडाऊनमुळे थोडं लोकांना समजायला लागलं. एक पॉइंट त्याच्याकडे वापर आहेत. वाढलाय थोडा. म्हणजे ज्याच्याकडे आहेत ते इक्विपमेंट्स ते ते वापरायला जरी सुद्धा मला एक पॉइंट इंटरप्ट करायचा आहे. आता सध्याच्या एज्युकेशन सिस्टम जी कोडिंग आहे ती CBSE बोर्ड मध्ये आय थिंक 8 or 9 स्टँडर्ड पासूनच आहे सध्याच्या सिलेबस मध्ये. और ICSE बोर्ड मध्ये 3 स्टँडर्ड पासून आहे. ती असली तरी म्हणजे ते त्या स्कूल्स वगैरे एकदम सेंट्रलाइज स्कूल आणि प्रायव्हेट स्कूल्स असतात मोस्टली आणि पेड स्कूल्स असतात म्हणजे फीस वगैरे देऊन आपल्याला जावं लागतं. या स्कूल्स मध्ये सुद्धा बऱ्याच मुलांना कोडिंग वगैरे माहिती नाही कारण तिथं तेवढा प्रॉपर इम्प्लिमेंटेशन होत नाही. तर प्रश्न आहेच. म्हणजे आता जे काही स्ट्रक्चरल फ्रेमवर्क आहे ते पेपरवर बेस्ट आहे. असं म्हणतो मी. हे पण आहेच. सगळं इम्प्लिमेंटेशन वरच डिपेंड आहे. आणि कॉन्स म्हणल्यापेक्षा चॅलेंजेस आहेत. चॅलेंजेस ह्याचे की हे जे इम्प्लिमेंटेशनचं आहे, परत
इक्वल डिस्ट्रीब्युशन म्हणजे रुरल मध्ये, अर्बन मध्ये सगळ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे. हा एक पॉइंट आहे. परत अजून कोडिंग सोडून दुसऱ्या पण इमर्जिंग टेक्नॉलॉजी आहेत, म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी झालं किंवा हे जे की म्हणजे बाहेरच्या ह्याच्या कंट्रीज मध्ये सध्या खूप अफाट रिसर्च चालू आहे या टॉपिक्स. ह्या टॉपिक्सवर पण जर गव्हर्नमेंटने काही इनिशिएटिव्ह घेतलं तर चांगलंच होईल. म्हणजे जस्ट एक ऍडिशन म्हणून हे तर चांगलंच आहे. आता अजून एक मला वाटतं स्कूलमध्ये जरा मुलांच्या मेंटल हेल्थवर थोडं फोकस करायला पाहिजे. अरे वैभव तुझा आवाज हॅलो हा बोल. हॅलो जेन्युइन पॉइंट आहे मेंटल. म्हणजे प्रत्येक स्कूलमध्ये एक तरी मेंटल हेल्थ स्पेशलिस्ट एक तरी पाहिजे एका स्कूलमध्ये, थोडं अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी. एक सब्जेक्टच हवा स्पेसिफिकली, जसं आपण म्हणतो ना हिस्ट्री, जिओग्राफी. आपण मी एक एक्सपिरियन्स शेअर करावा म्हणतो. ओके. आता माझ्या भावाचा रिझल्ट लागला, 12वीला होता तो. तर आता रिझल्ट लागून जवळपास 1-2 आठवडे झाले असतील. तर या 2 आठवड्यात मी त्याचे 3 मित्रांचे सुसाईड बघितले. म्हणजे त्याच्याकडून कळाले मला त्याच्या मित्रांनी सुसाईड केले 3. आणि म्हणजे 2 तर याच म्हणजे इथले एक कुठल्या तरी तालुक्याचा आहे. आणि आज एका 10वीच्या मुलीने सुद्धा सुसाईड केलं. का तर तिला पडले 87% आणि तिला एक्सपेक्टेड होते 90%. बस एवढंच रिझन. मी एक किस्सा सांगतो. 3% नाही, मी त्याच्यापेक्षा घरी बसल्या बसल्या 4 सुसाईड बघितले, म्हणजे ऐकलेत आतापर्यंत रिझल्ट लागल्यापासून. एक IIT मध्ये म्हणजे 18 वर्षाची मुलगी होती IIT मध्ये फर्स्ट इयर. सगळ्या विषयामध्ये ती टॉपर आली, फर्स्ट सेमेस्टर असेल काय तर. आणि एका सब्जेक्ट मध्ये ती सेकंड आली. का कारण काहीतरी प्रोफेसर सोबत झाला असेल आर्ग्युमेंट वगैरे कशावर, तर तिने सुसाईड केलं. फक्त एका सब्जेक्ट मध्ये सेकंड आलं आणि 18 वर्षाची मुलगी. हे ना स्टुडंट्स आहेत ना, त्यांना आपण फेल्युअर ऍक्सेप्ट करायला शिकवायला पाहिजे. हे कळतच नाही. फेल्युअर ऍक्सेप्ट करण्याच्या पार्ट मध्ये मित्र, फॅमिली हे खूप मोठा पार्ट येतो. फेल्युअर इंडिव्हिज्युअल ऍक्सेप्ट करणं खूप अवघड आहे. फॅमिलीनीच ऍक्सेप्ट करायला पाहिजे. फॅमिली अरे एक गोष्ट आहे की या सगळ्या गोष्टी येतात कुठून, मोस्टली एक्सपेक्टेशन वरून. हा जो फॉर्मॅट आहे मला तरी वाटतं की खूप चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतो. कारण आता जे स्पेसिफिक फील्ड विद्यार्थी ते थोडं कमी होईल. एक्सपेक्टेशन सोबत थोडं पॅशन सुद्धा फॉलो करता येईल. हे नाही तर नाही किंवा मी इनडायरेक्टली कॉन्फिडन्स जो देणारी ही हा फॉर्मॅट मला वाटतो. एका पद्धतीने पॅरेंट्स काउन्सिलिंग सारखं पण काहीतरी राहिलं पाहिजे. पॅरेंट्सला पण इम्पॉर्टंट आहे. अरे पण ते पॅरेंट्स कडे जातच नाही. त्यांना म्हणजे ते पॅरेंट्स कडे या गोष्टीबद्दल अप्रोचच करत नाहीयेत. हा मोठा मुद्दा आहे. नाही ना, म्हणजे म्हणजे जास्त केसेस मध्ये काय होतात, पॅरेंट्स म्हणजे सॅड होतात. म्हणजे मी एक्सपिरियन्स बघितलेलं आहे असं. पॅरेंट्स सॅड मध्ये तर असं काही संबंधच नसते, स्वतःच्या गिल्टमुळेच होतं असं मला वाटतं. हा म्हणजे हा एक फॅक्टर आहे. हर एक केसेस मध्ये हाच फॅक्टर राहील असं नाही. पण हा महत्वाचा फॅक्टर आहे जो विशाल इंगेने म्हणला ना. कारण मोस्ट ऑफ द आपलं बेसिस आहे की एक्सपेक्टेशन नुसार, पॅरेंट्स एक्सपेक्टेशन नुसार आपण जे म्हणतो आपलं जे एक फॉर्म ऑफ हे असतं, म्हणजे मला कशासाठी करायचे डॉक्टर किंवा इंजिनियर लॉयर करायचं आणि आई बाबा करायचं. हे खूप ठिकाणी एक जे सक्सेसफुल म्हणजे आपण एक मोटिवेशन म्हणून ठेवतो ना. हे नाही झाल्यानंतर मग ते गिल्ड मध्ये रूपांतर होतं त्याचं आणि पुढच्या गोष्टी एक ना एक स्टेप पुढे जातात असं मला वाटतं. हा महत्वाचा पॉईंट बोलला विशाल. म्हणजे पॅरेंट्सनी समजा एक जरी वाक्य बोललं की ठीक आहे बाबा नाही झालं तरी आपण हे करू ते करू, एक वाक्य पण खूप काही करू.
विशाल, आपण टॉपिक वरनं डिव्हेट करतो काय? मी तेच म्हणणार होतो, पण अरे, मी कोणाला होणार. इंटरप्ट टॉपिक वरून करायची इच्छा नव्हती मला. नाही म्हणजे नाही, ठीक आहे, पॉलिसी आपल्याला काही नाही, discussion पॉलिसीचं करायचं कसं आहे. आहे ते पॉलिसी पण कसं आपली पहिली जी होती ना सिस्टम थोडीशी मार्क्स बेस्ड होती ना, मार्क्स हम्म. मेमरी आता तसं मेमरी बेस्ड आता थोडं हा मेमरी करून रट्टा मारली तर Yeah, practical memory झाल्यामुळे जे मुलांना प्रॅक्टिकल मध्ये चांगलं आहे ते पण पुढे केलं. theoretical Which you? कंटिन्यू. अच्छा. लॅग होतोय का? थोडासा लॅग येतोय, पण कंटिन्यू. व्हॉइस वगैरे येतात मला. यू मे कंटिन्यू टॉपिक. विशाल तू सांग पॉईंट आता तुम्ही. आता मला एक पॉईंट आणायचा आहे, खूप इंटरेस्टिंग पॉईंट आहे की आपण डिस्कस केलं की ह्याचं काय त्याचं काय मला काय, म्हणजे त्याच्यावरून काय फायदा होणार, गव्हर्नमेंटनी काय केलं पाहिजे, अमुकांनी काय केलं पाहिजे, फलाना ठिकाणा. आता मी ह्या टॉपिकवर वळतो की आपण हे तुमची मेमरी काय आहे ह्या टॉपिकनुसार, की जसं की मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, विच ऑफ युअर मेमरी अबाउट दॅट थिंग विच यू रिलेट टू द नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. जसं की मी सांगतो की मला आतून एक इच्छा होती की मी ॲज अ कलिनरी शेफ किंवा कुकिंगमध्ये एक इंटरेस्ट दाखवावा, पण मला हे पण नव्हतं की मला सोडायचं आहे MBBS किंवा मला 12वीमध्ये सोडायचं आहे, मला 11वी 12वी सायन्स सोडायचे. जर हे त्यावेळेस पॉसिबल असतं तर मी आज सायन्स करत करत माझा एक विषय असता, होम सायन्स किंवा होम कुकिंग वगैरे, त्यात बेसिक नॉलेज की एक नॉर्मल व्यक्तीला जर पाहिजे, त्याचे इंटरेस्ट आहे तर तो हे करू शकतो, त्याला एक फ्युचरमध्ये टर्न करू शकतो या गोष्टीला. तर अशा तुमच्या काय मेमरीज आहेत, जसे की मी आता सांगितली की मला हे व्हायचं होतं पण हे त्या फील्डमध्ये नव्हतं, त्यामुळे मी झालो नाही. फील्ड मध्ये कसं माहिती आहे, बाकी लोक त्याला मेन करिअरच मानत नाहीत. करिअर म्हणजे Social, हा. इंजिनियर असे सोशल स्टिग्मा. त्या फील्डला करिअर म्हणून बघितलं जात नाही मोस्टली. 10 seconds. ओके. माझी एक अशी मेमरी आहे, माझा फ्रेंड आहे जो क्रिकेट खूप मस्त खेळायचा, म्हणजे खूप 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 सारे जणांची क्रिकेट चांगले करत, ही वेगळी गोष्ट आहे. Saurabh, sorry to interrupt you. Saurabh, the session will be over in 10 seconds. Time limit is 10 seconds. Only 10 minutes, bro. Let's ते म्हणे. टॉक कन्सिसिव्ह, मतलब आपण मोजून मापून बोलूया, पण बोलूयात. चला शौनक, तू सांग पटापटा काय. Vishal, I'll host you. I'll make you host. अरे माझा मित्र होता जो क्रिकेटमध्ये खूप चांगला होता, बट पॅरेंट्सचे एक्सपेक्टेशन, परत ॲज अ पॅशन म्हणून तो क्रिकेट फॉलो करायचा, करिअर म्हणून माहिती नव्हतं. पण त्याला MBBS नव्हतं, त्याच्या आई वडिलांची इच्छा होती. त्याने 3 वेळा रिपीट केला, तरी शेवटी जाऊन त्याचा प्रायव्हेटला लागला. पण 3 वेळा रिपीट करून त्याच्यामुळे त्याचं पूर्ण क्रिकेटचं करिअर गेलं. जर तो तेच टॅलेंट जर तो क्रिकेटमध्ये 3 वर्ष घातला असता त्याने, तर आतापर्यंत तो खूप चांगला लेवलवर पॅशन सुद्धा फॉलो केला असता आणि अजून कुठे नाही चांगल्या प्रोफेशनल लेवलवर खेळला असता. बट ते आधीच्या एज्युकेशन सिस्टमनुसार पॉसिबल नव्हतं, पण त्याच्यानुसार एकदम मस्त पॉसिबल आहे, म्हणजे फ्युचर जनरेशनसाठी तरी यूज करतो. विशाल, तुला काय म्हणायचं या गोष्टीवरती? आताच्या एज्युकेशन पॉलिसीने ते पॉसिबल आहे, पण शेवटी पॅरेंट्सचं जे विचारधारा आहे त्याला बदलण्याची गरज आहे खरंच. म्हणजे आज आहे म्युझिक वगैरे हे ते ऑप्शन आहेत, पण पॅरेंट्सनी पण त्या फील्डमध्ये जायला सपोर्ट केला पाहिजे. सपोर्ट केला. आणि हे कॉमनच आहे, म्हणजे आपण ज्या फील्डमध्ये आहोत, आता मी पिअर प्रेशरमुळे आहे, म्हणजे 11वी 12वी सगळे बायो घेतले, त्याच्यामुळे मी बायो घेतले. मला MBBS काहीच माहित नव्हतं, मी लागलो. म्हणजे तसं मला काही ठरलंच नव्हतं आयुष्यात काय करायचं, समजा कोणाचं ठरलं तरी असं. म्हणजे तुझी हे तर आपला एक्सपिरियन्स आहे. लहानपणी असं वाटलं नाही का कधी, अरे मला गायचंय, मला हे करायचंय, पण ते तसं? मी म्हणजे ह्युमॅनिटीज मध्ये जास्त इंटरेस्ट आहे मला, म्हणजे सोशल आपले जे आर्टचे असतात, सोशिओलॉजी, सायकोलॉजी असे
म्हणजे अँथ्रोपॉलॉजी वेगवेगळे आता भारी काय माहिती पॉलिटिकल का, सायन्स. सॉरी टू इंटरप्ट, पण आता भारी काय की आता जी येणारी पोरं आहेत त्यांना ऑप्शन असणार आहे, तुम्ही सोशलॉजी पण घेऊ शकता, सोबत तुम्ही सायन्स पण करू शकता. स्विच ऑन करू शकतो. हे चांगलं. हे खूप मोठा प्रो आहे एक नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा. प्रज्वल तुला काय म्हणायचंय? आणि माझ्या बाबतीत तर मी असं कधी काय ठरवलं नव्हतं. अरे ते सगळ्यांचं बोललो, पण तुझ्या मनात काहीतरी असेल ना एक नाही, मी पॉलिसी बद्दल का, पॉलिसी बद्दल नाही रे, की तुझी अशी काय मेमरी आहे की तू रिलेट करतो की जर मला तो जरी ऑप्शन असता तर मी केला असता. तेच म्हणतोय मी, मला तसं काही नव्हतं, तेच सांगतो तुम्ही स्टार्टिंगला. मी असं काही नव्हतं, मला मी याच्यातच होतो, याच्यातच बसलेलो, म्हणजे एकच एमनी आलोय मला, असं माग बाकी काय होतं असं नाही. पण मी भरपूर काय केलंय, मल्लखांब पासून बास्केटबॉल पर्यंत सगळ्या काही गोष्टी करून बघितल्या, जिमनॅस्टिक्स काय काय खूप काय केलंय. किंवा मी असं साईडला ठेवतो, एक मेन स्ट्रीम माझं हेच होतं. बायोडेटा नको आहे आम्हाला, हॉबीज म्हणून असते. हा मग मी असं ते, मग मला असं त्यात जायचं असं पूर्ण असं काही नव्हतं, मी इकडेच एक मेन स्ट्रीम म्हणून होतं. बाकी भरपूर काय केलंय, पण असं काही. वैभव तुला काय म्हणायचं? मला काय करायचं तुला बसून खायचं होतं. असं नाही रे, म्हणजे फिक्स नव्हतं काय करायचं. तेच की काय तुला 11वी-12वीत काय वाटलं की भाई मी काय होऊ शकतो आणि काय नाही? 8वी-9वीत अरे काय बोलाना पोलीस इन्स्पेक्टर हो वाटतं, तुला काहीच वाटत नव्हतं का? वैभव तू अडकलास. विचार कर. हॅलो हा, अरे व्हिडिओ पॉज झाला ना. अरे ते मी 9वी-10वीला जरा जोरात माझी बहीण होती ना. हॅलो हा, जोरात बोल. हा, माझी बहीण ना म्हणजे मेडिकल मध्ये करायचं होतं, त्यावेळी ती बाहेर होती शिकायला, त्यावेळी तिच्यासोबत जाऊन राहिलो. मला तिथलं जरा वातावरण बघून वाटलं की आपण करू शकतो, त्यामुळे केलं मी. दूध ते दही म्हणजे माझं असं काय फिक्स नव्हतं. इन्फ्लुएन्स मध्येच आला तू. पर्सनल टोमणे मानू नये कुणी. म्हणजे मलाच नंतर वाटलं मी पण करू शकतो असं, करूया म्हटलं. तसं आपल्याला काय दुसरं येत नाही. विशाल सारखाच किस्सा आहे तुझा. चला मग आपण आता या टॉपिकचं आपण आता डिस्कशनला शेवटी काय कोणाला काय म्हणायचंय का? पूर्णविराम. पूर्णविराम देऊया. आपण वैभव रोंडेंनी जो मेंटॅलिटीचा सब्जेक्ट, सायकोलॉजी सब्जेक्ट काढला तो खूप इम्पॉर्टंट आहे. पण प्रॅक्टिकल लेवलला त्याचं जर ऍप्लिकेशन करायचं असेल तर तसे फ्रेंडली सब्जेक्ट सुद्धा इंट्रोड्यूस करायला हवे. फॉर एक्झाम्पल रशियामध्ये मला ही न्यूज एक्सपिरियन्स आहे शॉनर मधली 2-4 दिवसापूर्वी एक न्यूज समजली की चेस हा सब्जेक्ट म्हणून ऍड केलाय रशियामध्ये. येस करेक्ट. ऑप्शनल सब्जेक्ट आहे चेस, इज अ व्हेरी गुड स्पोर्ट्स ऍज अ सब्जेक्ट म्हणून ऍड केलेलं आहे, ऍज अ सब्जेक्ट म्हणून. आणि जर अशा पद्धतीने काही सब्जेक्टशी किंवा खूप इम्पॉर्टंट. नाही, रशियामध्ये तसं ते त्या गेमचं इन्फ्लुएन्स आहेच. म्हणजे जसं फुटबॉलसाठी ब्राझीलला आपण ओळखतो, ओळखणं वेगळं आणि एज्युकेशन सिस्टीम मध्ये इम्प्लिमेंटेशन वेगळं. फुटबॉल इम्प्लिमेंटेशन सब्जेक्ट आहे का? अशा पद्धतीने जर फ्युचरमध्ये, आता तर हा मेन एक पहिली पायरी घेतलेली, खूप मस्त पायरी घेतलेली आहे एवढंच म्हणायचं. पण फ्युचरमध्ये आणखी जर रिअलिस्टिक पद्धतीने जर आपल्याला इम्प्लिमेंटेशन करायचं असेल सायकोलॉजिकल गोष्टींचं, म्हणजे सायकॅट्रिस्ट ऍज अ सायकॅट्रिस्ट ठेवणं प्रत्येक स्कूलमध्ये प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये असं वाटतं मला. त्यामुळे सब्जेक्ट जरी इम्प्लिमेंट केला तरी खूप चांगली गोष्ट आहे. एक लास्ट गोष्ट मला एक सांगायची होती की समजा चुकून या पॉलिसी अंडर पुढे मुलं समजा त्यांनी सायन्स स्ट्रीम निवडली आणि त्याला वाटते की मला आर्ट्स मध्ये जायचंय, आणि सायन्स स्ट्रीम मध्ये समजा त्यांनी बीएससी पकडली, आणि बीएससी किती 3 वर्षाची, ती 3 वर्षाची पण असू शकते आणि 4 वर्षाची पण असू शकते. जर त्याने 3 वर्षाची बीएससी केली तर त्याला एमएससी फक्त 2 वर्षाची राहणार, 1 वर्षाची राहणार. आणि समजा त्यांनी सॉरी नाही 3 केली तर 2, 4 केली तर 1. काय नाही फक्त एमफिल काढलंय. हा, अच्छा, मास्टर्स आहे. आणि ते क्रेडिट पॉइंट्स कोणाला माहितीये का डिटेल मध्ये? हा, क्रेडिट म्हणजे आता तू समजा 4 वर्षाचा कोर्स आहे, तू 1 वर्षानंतर तू ड्रॉप आउट केला तर ते 1 वर्ष तुझं क्रेडिट बँक मध्ये राहणार.
म्हणजे तू 1 वर्ष केलं तर तुला फक्त सर्टिफिकेट मिळेल. जर परत तुला कंटिन्यू करायचं असेल, समजा काहीतरी तू आजारी पडला, 1 वर्ष तू काही केलंच नाही, त्यानंतर परत तू जर जॉईन झाला तर तू जर तिथूनच चालवणार, कारण तुझ्याकडे क्रेडिट आहे ते 1 वर्ष, युटिलाइज करू म्हणजे तू सेकंड इयर पासून तुझं चालवणार. हा चलो, थँक्स एव्हरीबडी फॉर कमिंग. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं असेल तर आता म्हणून घ्या. मी आता हे स्ट्रीम बंद करतोय. लेट्स Okay. मीट सम मोर टाइम. नाईस टॉकिंग टू यू गाईज. yeah, let's wonderful experience. let's hope that NEP will be successful in our India and all Yes. children will Yeah, cherish. It's a long way to go.